भाजपला आता लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती करण्यात येणार आहे। 30 जूनला रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर 1 जुलैला अध्यक्षपदाची घोषणा केली जाईल। यावेळी भाजपचे सगळे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आता महानगर प्रमुख विलास शिंदे देखील शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। कालच त्यांनी ठाकरे सेनेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यानंतर लगेच त्यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली। कारवाई अनपेक्षित होती। नाराजी व्यक्त केली की शिवसैनिकांवरती अशीच कारवाई होते असं विलास शिंदे म्हणालेत। तर 30 वर्ष कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलं, त्याचं हे फळ मिळालं असंही ते म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। पक्षामध्ये अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केल्यानंतर ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांची अगदी तडकाफडकी त्यांना पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची महानगर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आलेली होती। विलास शिंदे आपल्या सोबत आहे। त्याच्यात नवीन काही झाले नाही। आत्तापर्यंत शिवसैनिक जर बघितलं, जो निष्ठावान शिवसैनिक ज्याला कुठलाही स्वार्थ नाही आहे, त्यांनी ज्या वेळेस अन्याय झाला त्यावेळेस त्याच्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्याची पदावरून हकालपट्टी झाली। त्याच्यातलंच मी एक काल हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामधलंच म्हणून, कारण 30 वर्ष आजपर्यंत आमच्यावरती कुठल्याही आजपर्यंत चुकीचं काम आम्ही केलं नाही जेणेकरून पक्षाला आम्हाला पदावरून हटवण्यात अशी काही वेळ येईल। 3.5 वर्षापूर्वी पक्ष फुटला तेव्हासुद्धा आम्ही कोणीच गेलो नाही। आमचे नगरसेवक आजही पक्षात आहेत, पदाधिकारी पक्षात आहे, शिवसैनिक पक्षात आहे। आम्हाला लाभ नफा पाहिजे किंवा असं काही स्वार्थ असतात आम्ही गेलो असतो 3.5 वर्षापूर्वी, पण तसं काही केलं नाही। परंतु भावना व्यक्त करणं गुन्हा असेल आणि इतक्या वर्षाचं निष्ठेचं फळ असेल तर मला वाटतं इतक्या वर्षा निष्ठेचं फळ मला त्यांनी दिलेलं आहे आणि मला पदावरून हटवले। मी माझा हक्क मागायला गेलो त्यावेळेस मला त्यांनी या पद्धतीनं पदावरून पायउतार केलं। 30 वर्ष आम्ही आयुष्याचे दिले, त्याचं मला मिळालेले फळ आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।